आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने शनिवार 22 ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या महामोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले। गोलक्लफ ईदगाही मैदान येथून सुरू झालेला महामोर्चा एनडी पटेल रोड शालिमार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलाय। यावेळी आंदोलकांनी आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे। 59 जाती समूहांना सोबत घेत आंबेडकरी समाजाचा संघर्ष या भूमिकेतून आयोजित करण्यात आला। या महामोर्चातून आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही तर संविधानाच्या आरक्षणासाठी आहे असा संदेश देण्यात आलाय। आरक्षण उपवर्गीकरणामुळे सामाजिक न्यायाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचू शकते अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। महामोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरक्षणाच्या हक्कासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।